नमस्कार मैत्रिणींनो, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तळणीचे मोदक बनवणार आहे। हे मोदक खाण्यासाठी खूप खुसखुशीत लागतात आणि बनवण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही। खूप सोपी रेसिपी आहे ही। तर चला मग मोदक बनवायला घेऊयात। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। प्रथम येथे मोदकाचे सारण बनवून घेऊयात। तर सारण बनवण्यासाठी येथे 1 वाटी खवलेला ओला नारळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गूळ पावडर घेतलेली आहे। आता येथे पॅन गरम करायला ठेवलेले आहे। त्या पॅनमध्ये 1 छोटा चमचा तूप घालायचे आहे। त्यानंतर खवलेलं ओलं खोबरं त्यामध्ये घालायचं आहे आणि तूप आणि खोबरे हे 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर गूळ आणि खोबरं हे छान असं परतून घ्यायचं आहे। येथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे गूळ आणि खोबरं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मोदकाचं सारण तयार झालेलं आहे। तर गॅस बंद करून हे सारण थंड होऊन देऊयात। तोपर्यंत आपण कणिक मळायला घेऊयात। तर येथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळताना जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही, तर मध्यम स्वरूपाचं पीठ मळून घ्यायचं आहे। आपण चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। येथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता त्यावर थोडेसे तेल टाकायचं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आता 5 मिनिटं भिजून द्यायचं आहे। आता येथे मोदकाचं सारण थंड झालेलं आहे। तर आता यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा वेलची पूड टाकायची आहे आणि 1 चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि हे सारण पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने येथे मोदकाचे सारण आणि पीठ मळून घेतलेले आहे। आता मोदक बनवायला घेऊयात। तर येथे कणकीचे छोटे छोटे गोळे तयार केलेले आहेत। आता या गोळ्यांपासून आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तुम्ही येथे पाहू शकता अशा पद्धतीने इथे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। त्यानंतर या पुरीमध्ये 1 चमचा मोदकाचे सारण घालायचे आहे आणि याला मोदकाचा आकार द्यायचा आहे। तुम्ही येथे पाहू शकता अशा पद्धतीने मोदकाचा आकार द्यायचा आहे आणि हा मोदक बनवायचा आहे। तर येथे मी 1 मोदक बनवलेला आहे। तर मी येथे राहिलेले बाकीचे मोदक बनवून घेते। येथे पाहू शकता तुम्ही येथे मी राहिलेले मोदक बनवून घेतलेले आहेत। आता हे आपण तळून घेऊयात। तर तळून घेण्यासाठी येथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर या तेलामध्ये मोदक तळण्यासाठी घालायचे आहेत आणि येथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा मोदक तळून घ्यायचे आहेत। पूर्ण बाजूने मोदक बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत। तुम्ही येथे पाहू शकता किती छान मस्त असे मोदक तयार झालेले आहेत। हे मोदक 5-6 दिवस खराब होत नाहीत आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतात। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।